बाई आली या गावात हिला घालावी मातीत बाई आली या गावात हिला घालावी माती बाई आली या गावात तिला घालावी मातीत बघा बाई गावात आल्यानंतर किती गोंधळ उडाला महाराज. कुणाला काय कळलं, किती नाचावं काय करावं. हा खंडूदादा इरकल पोलीस पाटील याही भाई भक्तांनी चाललेल्या सेवेसाठी 2000 रुपये दिले. सुट्टी नसते आपल्याकडे. या गावात पाणी लागलेलं मला सुद्धा आता. हा सुट्टी नसते आपल्याकडे आता. काय म्हणतोय काय काय मगाची म्हणला मध्ये सॉंग घालून माझं इसरायसाठी सॉंग घालतोय मध्ये. ध्यानात गेलं पाहिजे माझ्या असं करतोय मुद्दाम. पण नरळे महाराज आहो मंडळी लक्ष द्या जरा इकडं. हे भारुडाचं दृश्य आहे तुमच्या डोळ्या पुढं. अरे सोन्याचा हे जेजवारीगड अधून मधून दादा नवल रे घड. अरे हा नाच चालतो रे बाबा त्या खंडेरायाच्या पुढं. हा कसं असतंय बाई आली या गावात हिला घालावी मातीत बाई आली या गावात हिला घालावी माती. बाई आली या गावात तिला घालावी मातीत बाई आली या गावात तिला घालावी मातीत. बाई आली या गावात हिला घालावी मातीत. बाई आली या गावात हिला घालावी मातीत. बाई आली या गावात तिला घालावी मातीत बाई आली या गावात तिला घालावी मातीत. कोणती बाई? ही बाई नव्ह बरं का आता नाचाय आलेली. इथं वासना रूपी आपल्या शरीरामध्ये जी बाई आहे ती बाहेर काढली पाहिजे ह्या गावात महाराज म्हणतात. म्हणून अरे पहिले दिवस बरे होते गांधी नेहरूचे खरे होते. गळ्यात पुतळ्याची माळ होती गळ्यात धान्याची रासरे होती. अरे लेकाईच्या धाकात होती नथनी तिच्या रे नाकात होती. पहिलं गडी असं भैकात नव्हतं बाईच कधी ऐकत नव्हतं. पूर्वी काळात 2-2 मुलं वस्तूर बोलत नव्हती महाराज. पण आता लगीन जमला की मोबाईल घेऊन देतय बॅलन्स वरी मागवतय. हा लय अवघड खेळ आहे आता. लय मोठं बोलतो. काय म्हणला मी लहान मुलानं रुपया खाल्ला आणि लहान मुलाला रोज सकाळी शिला घेऊन गेलो मी चापसायचो. म्हणजे तुझ्या आई शपथ सांग बर. ए दुधखुळ्या. हा मंडळी काल आम्ही कार्यक्रमाला करमाळ्याकडे गेलो. कार्यक्रमानं माघारी येत असताना गडी म्हणला का भुका लागले त्या कुठं तर खाव्या. एका गावामध्ये ही गडी ची सुंदर मंडप मारलेला लोक जेवाय बसलेली. ह्याला वाटलं आपण पण इथं जाऊन जेवावं. मला म्हणला का माणसं जेवायला लागली आपण पण जेवूया की जाता जाता. कोण ओळखतो आपल्याला. म्हणलं ठीक आहे जेवू जा मला काय भूक नाही. ही गडी जाऊन जेवाय बसला. एवढ्यात असं म्हातारं ह्याच्या कडला बसलं महाराज. कडला म्हातारं बसल्यावर त्या म्हाताऱ्याने ह्याला विचारलं पाहुणं कुठनं आलाय तुम्ही. ह्यानं नीट सांगायला पाहिजे की नाही बाबा बसनाला गेल तू घरला चाललोय. त्या म्हाताऱ्याने विचारलं पाहुणं कुठनं आलाय. ह्यानं काय सांगितलं मी पोराखंड आलोय म्हणला. म्हणजे लग्नातलं जेवण आहे ह्याला वाटलं म्हणून म्हणला मी पोराखंड आलोय. म्हातारं लय खट्याळ होतं. म्हातारं म्हणलं
ती चप्पल बघितली का? चप्पल म्हणला हरामखोरा, माणूस मेलय, 13व्याचं जेवण आहे म्हणून तू पोराखंड आला, पुरीखंड आला, कळलं पाहिजे तुला. रंग बघ बघ तुझी बघ बघ कोणी हल्ला कर, कोणी हल्ला कर, बबलू कोणी गल्ला कर, अरे त्याची नाही मला खंत. अरे एक नाताच भारोड गातोय आहे रे जिवंत, एक नाताचे भारोड गातोय आहे रे जिवंत. नाताचं भारुड आहे रे जिवंत, एकनाथाचं भारुड म्हणणार आहे जिवंत. कोणी हल्ला करल, कोणी गल्ला करल, हल्ला करल, कोणी गल्ला करल, त्याची नाही. एकनाथाचं भारुड गातोय आहे रे जिवंत, एकनाथाचं भारुड गातोय म्हणून आहे रे जिवंत. एकनाथाचं भारुड गातोय आहे जिवंत, एकनाथाचं भारुड गातोय आहे जिवंत. मंडळी काय सांगायचं, गडी हुशार आहे नरळे महाराज, गडी हुशार आहे, गड्याचा आवाज चांगला आहे, गड्याचा भारूड चांगला आहे, गड्याचं गाणं चांगलं आहे. फक्त नरळे महाराज तुमचं तोंड चांगलं नाही. सगळं चांगलं आहे पण तोंड चांगलं नाही. लय अवघड आहे. ती काय साधा अवघड खेळ आहे का? हा महाराज काय म्हणले, अरे कसं होणार माझ्या भारत देशाचं, पोलीस स्टेशनच्या समोर दुकान आहे रे देशी दारूच, त्यात घुसतय बघा पोहार ही 10 वर्षाचं, त्यात घुसतय बघा पार ही 10 वर्षाचं. महाराज म्हणले दारू पिऊ नका, गांजा खाऊ नका, राय महाराज व्यसनाधीन होऊ नका, पण आपण कुणाचा मालक नाही महाराज. आषाढी दिंडी सोहळा असतो, 10 लाख भाविक असतंय, 80 90 अनेक नमुन्याचं भाविक असतंय. तुम्ही बघा दिंडी सोहळ्यातलं भाविक कसं असतंय, काय म्हणतो माहित आहे का? हा रूप पाहता लोचनी, चला दारूच्या दुखानी, तो व्हा विठ्ठल बरोबा, किती घ्यायचं तेवढं ठरवा. हे दिंडी सोहळ्यात 80 90 नमुन्याचं. मी म्हणणार नाही दारू पिऊ नका आणि प्याही म्हणणार नाही का? तुम्ही बघा दारू प्यायल्यानंतर एखादा भादर 5 वाजता आपल्या घराकडे चालला, पिसाळ्याला कुत्रा अडवू येऊ द्या, कुत्रा सुद्धा विचार करतय काय नका ह्याच्या नादाला लागायला, लांब सरतय का की आपल्यापेक्षा जास्त पिसाळले. कुत्रा सुद्धा चावत नाही महाराज. लय अवघड खेळ आहे, काय साधा खेळ आहे का? म्हणून अरे झाली गाडवी दुधाळ म्हणून काय गाईची महिमा पावेल का? अरे स्वान बुद्धी सुंदर झाली म्हणून ती माणसावनी ताहतात जेवेल का? रात्री सुंदर अशा महाराष्ट्र गाजलेल्या कीर्तनगाराचं कीर्तन झालं येतात, अशा स्टेजला आपलं भारूड ठेवलंय, त्या हिशोबाने कार्यक्रम झाला पाहिजे. महाराज महाराज काय म्हणतात, हे जरी नाही काल दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल दुसरा येईल, हे जरी नाही काल, थोडा कार्यक्रम करा पण चांगला खरा नीट करा. अरे बांडी शेळी घेऊन आलाच, आता आणलेली बाई काय म्हणतात महाराज, अरे बांडी शेळी घेऊन आलाच, त्याला वकार झालं बुटक, अरे हरिनामाची जोड त्याला दाव लावून कोरे तुटक,
अरे जातीची शिंदळ म्हणे मी पतिव्रता होईन का? अरे तुका म्हणे आईच्या जाती काय उंचपणा रे पावती. महाराष्ट्रातनं कान्याकोपऱ्यातनं आपल्या कोकणातला आदिलशाह यायचा, आपल्या माई बहिणींना घेऊन जायचा आणि त्यांची आबरू लुटायचा. महाराज आपल्या ही मावळ्याने सुंदर अशी मुसलमानाची स्त्री आणली, राजांच्या समोर उभी केली आणि राजांना सांगितलं, राजे तुमच्यासाठी नजराना आणलेला आहे. म्हणले राजे म्हणले काय आणला रे? मुसलमानाची स्त्री तुमच्यासाठी आणलेली आहे. राजाने सांगितलं आपल्या मावळ्यांना, अरे तिला साडी चोळी करा, जिथनं आणली तिथं नेऊन सुखरूप पोचवा. ते राजे होते महाराज. म्हणून अरे शिवरायाच्या छायेखाली मुळीच नव्हती वान.